हरे 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 कृष्ण 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 हरे हरे, हरे हरे राम 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 हरे हरे. राम राम हरे. आपला हा जो साप्ताहिक कार्यक्रम आहे दर रविवारचा, ज्यामध्ये आपण भगवद्गीतेमधल्या 108 महत्वपूर्ण श्लोकांचं अध्ययन करायचा प्रयत्न करतोय, त्याच्या आजच्या ह्या 34व्या सत्रामध्ये आपल्या सर्व भक्तांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण आपली जी चर्चा आहे ती ह्या 4थ्या अध्यायावर चालू ठेवणार आहोत, ज्यामध्ये आपण तत्वज्ञानाविषयी ऐकतोय. पहिले जे 4 श्लोक होते त्यामध्ये आपण परंपरा अर्थात दिव्य ज्ञानाची शृंखला कशी होती ती समजली. पहिल्या 3 श्लोकांमध्ये राज ऋषींनी ही परंपरा समजली होती. कृष्णापासून सूर्यदेव, मनु, इक्ष्वाकू, परंतु ती खंडित झाली. कृष्ण आपल्या भक्त व मित्र अर्जुनाला हे ज्ञान सांगत आहे, हे आपण पाहिलं. 4थ्या श्लोकात अर्जुनाने प्रश्न विचारला, सूर्यदेव तुमच्या पूर्वी जन्मले, मग तुम्ही त्यांना कसे शिकवले? तर भगवान श्रीकृष्ण 5व्या श्लोकापासून ह्या प्रश्नाचं उत्तर द्यायला सुरुवात करतात 10व्या श्लोकापर्यंत, की भगवंतांच्या अर्थात कृष्णाच्या अवताराची दिव्यता काय आहे. त्यात 5व्या श्लोकात कृष्णांना आपले सर्व पूर्व अवतार आठवतात, पण अर्जुनाला नाहीत ही गोष्ट कळाली. 6 ते 10वा जो श्लोक आहे त्यामध्ये कृष्ण अवताराची वैशिष्ट्ये, वेळ, उद्देश, त्यांचे तत्वतः ज्ञान झाल्यास मिळणारे फळ याविषयी चर्चा. त्यातल्या त्यात आजचा 9वा आणि 10वा जो श्लोक पुढे होणार आहे त्यामध्ये कृष्णाच्या जन्म व कर्मांचे तत्वज्ञान झाल्यास मिळणारे फळ यांची चर्चा आहे. कृष्णाचे जन्म आणि लीलांचे ज्ञान हे आपल्याला कसे आवश्यक आहे ते आपल्या ह्या हप्त्याच्या चर्चेमधनं आपल्याला कळणार आहेत. आज आपण 4थ्या अध्यायातील हा 9वा श्लोक पाहणार आहोत, जो खूप महत्वपूर्ण श्लोक आहे. आणि आपल्या चर्चेचा विषय राहणार आहे की कृष्णाच्या दिव्य जन्म व कर्मांचे तत्वतः समज, आणि त्या समज ज्याला मिळते त्यालाच काय मिळतं? परमगती. जन्म कर्म च मे दिव्यम एवं यो वेत्ति तत्वतः. जन्म कर्म च मे दिव्यम एवं यो वेत्ति तत्वतः. त्यक्त्वा देहं पुनर्जन्म नयेति मामेति सः अर्जुन. त्यक्त्वा देहं पुनः जन्म न एति मामेति स अर्जुन. जन्म कर्म च मे दिव्यम एवं यो वेत्ति तत्वतः. जन्म कर्म च मे दिव्यम एवं यो वेत्ति तत्वतः. त्यक्त्वा देहं पुनर्जन्म नयेति मामेति सः अर्जुन. त्यक्त्वा देहं पुनः जन्म न एति मामेति स अर्जुन. जन्म कर्म च मे दिव्याम एवं य वेत्ति तत्वतः. त्यक्त्वा देहं पुनर्जन्म नयेति मामेति स अर्जुन. वाचा माताजी. जन्म कर्म च मे दिव्यम एवं यो वेत्ति तत्वतः. त्यक्त्वा देह पुनर्जन्म न एति माम एति स अर्जुन. नम्रता माताजी, तुम्हाला वाचायचंय? वाचू शकाल? हरे कृष्ण. भाषांतर. जो माझ्या जन्माचे आणि कर्माचे दिव्य स्वरूप जाणतो. हा माताजी वाचा. जन्म कर्म च मे दिव्यम् एवं यो वेत्ति तत्वतः. त्यक्त्वा देहं पुनर्जन्म न एति माम एति स अर्जुन. खूप सुंदर. भाषांतर. व्हेरी नाईस. जो माझ्या जन्माचे आणि कर्माचे दिव्य स्वरूप जाणतो तो देहत्याग केल्यानंतर त्या भौतिक जगतात पुन्हा जन्म घेत नाही, तर हे अर्जुना तो माझ्या शाश्वत धामाची प्राप्ती करतो. तात्पर्य. जगद्गुरु श्री प्रभुपादजींच्या द्वारे भगवंतांच्या आपल्या दिव्य धामातून होणाऱ्या अवतारणाबद्दल यापूर्वीच 6व्या श्लोकामध्ये वर्णन करण्यात आले आहे. जो भगवंतांच्या जन्माचे सत्य जाणू शकतो तो भौतिक बंधनातून मुक्तच आहे, आणि म्हणून वर्तमान देहाचा त्याग केल्यानंतर तो तत्काळ भगवत धामात परत जातो. भौतिक बंधनातून जीवाची होणारी अशी मुक्ती सहजपणे मुळीच अनेकानेक जन्मानंतरच मुक्ती प्राप्त होते. यानंतरही साध्य होत नाही.
निर्विशेषवादी आणि योगी यांना अतिशय क्लेश सोसल्यानंतरच आणि अनेकानेक जन्मानंतरच मुक्ती प्राप्त होते. यानंतरही भगवंतांच्या निर्विशेष ब्रह्मज्योतीमध्ये विलीन होण्याची जी मुक्ती त्यांना प्राप्त होते ती केवळ आंशिक मुक्ती असते आणि अशा मुक्तीत भौतिक जगतात पुन्हा परतून येण्याची शक्यता नसते. पण भक्ताला केवळ भगवंतांच्या शरीर आणि कर्माचे दिव्य स्वरूप जाणल्याने हे शरीर त्याग केल्यानंतर भगवत धामाची प्राप्ती होते आणि त्याला पुन्हा या भौतिक जगतात परतून येण्याचा धोका नसतो. ब्रह्मसंहितेमध्ये सांगण्यात आले आहे की भगवंतांची अनंत रूपे आणि अनंत अवतार आहेत. अद्वैतम अच्युतम अनादिम अनंत रूप. भगवंत जरी अनंत दिव्य रूप धारण करीत असले तरी श्री भगवंत अद्वयच आहेत. हे सत्य जरी ज्ञानीजन आणि सांसारिक पंडितांच्या आकलनापलीकडे असले तरी मनुष्याने ते दृढ विश्वासाद्वारे जाणून घेतले पाहिजे. वेदांमध्ये पुरुष बोधिनी उपनिषद मध्ये सांगितल्याप्रमाणे एकः देवः नित्यः लीलाः अनुरक्त भक्तः व्यापी हि अद्यतन आत्मा. एकच भगवंत आपल्या विशुद्ध भक्ताशी लिलीनुरुक्त होण्यासाठी नित्य दिव्य रूपे धारण करण्यात मग्न असतात. या वेदा प्रमाणांना स्वतः भगवंतांनी गीतेतील या श्लोकामध्ये पुष्टी दिली आहे. जो मनुष्य या सत्याचा वेदांच्या आणि भगवंतांच्या प्रामाण्यपूर्ण वचनांच्या आधारावर स्वीकार करतो आणि जो तार्किक तत्वज्ञानामध्ये आपला वेळ दवडीत नाही तो मुक्तीच्या परमोच्च पूर्णावस्थेची प्राप्ती करतो. या सत्याचा केवळ विश्वासपूर्वक स्वीकार केल्याने मनुष्य निश्चितपणे मुक्तीची प्राप्ती करू शकतो. वास्तविकपणे तत्त्वम असी हे वैदिक वाक्य या बाबतीत लागू पडते. जो कोणी श्रीकृष्णांनाच परमसत्य म्हणून जाणतो किंवा जो भगवंतांना म्हणतो की तुम्हीच परमब्रह्म स्वयं भगवान आहात तो निश्चितपणे तात्काळ मुक्त होतो आणि यामुळेच त्याचा भगवंतांच्या दिव्य सत्संगामधील प्रवेश निश्चित होतो. दुसऱ्या शब्दात सांगावायचे तर भगवंतांचा असा श्रद्धावान भक्त पूर्णता प्राप्त करतो आणि याची पुष्टी पुढील वैदिक प्रमाणाद्वारे करण्यात आली आहे. तम एव विदित्वाति मृत्युम एति नान्यः पंथा विद्यते अयनाय. केवळ भगवंतांना जाणल्याने मनुष्य हा जन्म मृत्यूपासून होणाऱ्या मुक्तीची पूर्णावस्था प्राप्त करू शकतो आणि मुक्ती प्राप्त करण्यासाठी इतर कोणताही मार्ग नाही. श्वेताश्वतर उपनिषद 3 अध्याय 8 श्लोक. इतर कोणताही पर्याय नाही याचा अर्थ आहे की जो श्रीकृष्णांना पुरुषोत्तम श्री भगवान म्हणून जाणीत नाहीत तो निश्चितपणे तमोगुणात आहे आणि त्यामुळे तो मुक्तीची प्राप्ती करू शकत नाही. भगवद्गीतेवर सांसारिक पंडित्याला अनुसरून भाष्य लिहिणे म्हणजे मधाच्या बाटलीचा केवळ पृष्ठभाग चाटल्याप्रमाणे आहे आणि त्यामुळे मुक्ती प्राप्त करणे अशक्य आहे. असे तार्किक ज्ञानी भौतिक जगतामध्ये अत्यंत महत्वपूर्ण कर्म करीत असतील पण त्यामुळे ते मुक्तीसाठी पात्र होतील असे नाही. अशा अहंकारी सांसारिक विद्वानांना भगवत भक्ताची अहेतुकी कृपा होईपर्यंत वाट पाहावी लागेल. म्हणून मनुष्याने श्रद्धा आणि ज्ञानाच्या आधारे कृष्ण भावनेचे अनुशीलन करून मुक्ती प्राप्त केली पाहिजे. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. श्री चैतन्य मनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरुः श्रीयुतापदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश्च. श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्ण चैतन्य देवं. श्री राधा कृष्ण पदान् सहगण ललिता श्री विशाखान्वितांश्च. नमः ओम विष्णुपदाय कृष्ण पृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामी निति नामिने. नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर
श्रीवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण। तर हा जो आपला 9वा श्लोक आहे याच्यामध्ये आपल्याला कृष्णाचा जन्म आणि लीलांचे ज्ञान मिळते. जन्म कर्म च मे दिव्यम यो एवं यह व्यक्ती तत्वतः. माझा जन्म आणि कर्मे ही दिव्य अलौकिक आध्यात्मिक आहे. एवं यो व्यक्ती तत्वतः, जो कोणी हे तत्वतः समजतो त्याचा परिणाम काय आहे? त्यक्त्वा देहम पुनर्जन्म न येती मामेती सह अर्जुन. तो देह त्याग करून पुनर्जन्म पुन्हा या जगात जन्म घेत नाही, तर मामेती माझ्या धामाला प्राप्त होतो हे अर्जुन. तर हा जो श्लोक आहे श्रील प्रभुपादांनी भगवद्गीतेतील 7व्या आणि 8व्या श्लोकापेक्षाही जास्त वेळा वृत्तुत केला. जेवढे काही प्रभुपादजींनी काय म्हणूया चर्चासत्र केली, जिथे जिथे मॉर्निंग वॉक्स झाले, तेवढ्या जेव्हा सगळा अभ्यास करण्यात आला तर असं लक्षात आलं की हा जो 9वा श्लोक आहे हा 7व्या आणि 8व्या श्लोकापेक्षा जास्त वेळा प्रभुपादजींनी आपल्या भक्तांना सांगितलं. कारण भगवत धामामध्ये जाण्याची ही चाबी आहे. कृष्ण काय म्हणतात की आपल्याला करायचं काय आहे की कृष्णाचे जन्म आणि कर्म हे दिव्य आहेत हे समजून घ्या, तत्वतः समजा. आणि हे जर समजून घेतलं तर मग हा जो देह त्याग केला आपण तर परत जन्म मिळणारच नाही. म्हणजे पहा पुढे जाऊन भगवंत सांगणार आहे अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम. हो, पण त्या अंतकाल मध्ये भगवंतांना आठवण करून घेण्यासाठी ही पहिली पाहिजे. आतापर्यंत आपण सगळी माहिती कृष्ण देत गेले, आता आपल्याला प्रॅक्टिकल समजवत आहे. हा श्लोक सांगतो की धर्मस्थापनेच्या नंतर जीव कसा परत गोलोकात जाऊ शकतो. तर कृष्ण व त्यांच्या लीलांचे तत्वज्ञान घेऊन त्यांचा आश्रय. आता आपल्याला माहितीये पार्थिव म्हणजे अर्थली आणि स्वर्गीय म्हणजे सेलेस्टियल. आणि दिव्य काय आहे तर तीनही गुणांच्या पलीकडील अध्यात्म. इथे पहा काय आलं, दिव्यम शब्द आला. तर कृष्ण त्यांच्या लीलांचे तत्वज्ञान जे आहे हे दिव्य आहे. कृष्ण जेव्हा दिव्यम म्हणतो तेव्हा त्याचा अर्थ हाच की तो तीनही गुणांच्या पलीकडील आध्यात्मिकतेविषयी कृष्ण बोलतो. जसं आपण कुंती महाराणींची प्रार्थना अनेकदा वाचतो तर कुंती महाराणी म्हणतात, हे कृष्ण तुम्ही अजन्म आहात, मग देवकी वसुदेवांकडून जन्म कसा झाला हो? याचा अर्थ कृष्णाचा जन्म अलौकिक आहे. ते विष्णू रूपात पूर्ण अलंकार वस्त्रांसह अवतरले, पूर्णपणे अतुलनीय आणि दिव्य. देवकी घाबरली. देवकी बोलली, अरे भगवंत हे काय, मी तुमच्यावर पुत्र रूपाने प्रेम कशी करू? तेव्हा प्रार्थना केल्यावर भगवंतांनी मनुष्य देह धारण केला, मनुष्यासारखा देह धारण केला. तर कृष्ण आपली ईश्वरत्व लपवतात जेणेकरून भक्तांबरोबर प्रेमाचे गोड व्हावे. आता जसे उदाहरण घेऊया, एखादी झोपडपट्टी आहे समजा, तर अशा झोपडपट्टीत खूप स्वच्छ श्रीमंत दिसणारे मूल गरीब मुलांसोबत खेळताना दिसले. चौकशी केली तर कळले की ते पंतप्रधानांचे चिरंजीव आहेत. म्हणजे उदाहरण आहे हा.
तर त्या मुलाच्या कृतीला त्याच्या स्थितीची जाणीव झाली की खूप अर्थ प्राप्त. आपली तशीच अवस्था आहे. आपण या झोपडपट्टीमध्ये खेळतोय, परंतु आपल्याला आपली ओळखच नाही. आणि जेव्हा आपल्याला ओळख कळेल की आपण पंतप्रधानांचे चिरंजीव आहोत, तेव्हा त्या जीवनाला अर्थ, पंतप्रधानांचे म्हणजे भगवंतांचे चिरंजीव आहोत, तेव्हा आपल्या जे आहे अर्थ प्राप्त होतो. जसं सामान्य मुलांनी लोणी चोरली तर ठीक, पण जेव्हा कळते की हे तर स्वतः भगवंत करत आहेत, तेव्हा प्रश्न पडतो, भगवान हे का करतात? मी एका खिशातून पैसे काढून दुसऱ्या खिशात टाकले तरी चोरी आहे का? नाही. तर लोणी कोणी दिली आहे? भगवंतांनी. लोणी कोणाची? भगवंतांची. पण त्यांनी ती घेतली तर ती चोरी होईल का? नाही. पण तरी त्यांची ख्याती काय होते? माखन चोर. ब्रजवासियांना माहित होतं की कृष्ण भगवंत आहे, पण ते ज्ञान पार्श्वभूमीवर होते. दिवसा तारे दिसतात हे माहित असते, पण सूर्याच्या प्रकाशात ते लपलेले असतात. तर योगमाया ही शक्ती श्री कृष्ण भक्तांना कृष्णाचे ऐश्वर्य विसरायला लावते. आणि यामुळे काय होतं, तर भगवंतांसोबत भक्तांचं प्रेम वाढतं. तर हे कृष्णाला विसरायला लावते ते काय आहे, तर महामाया. महामाया जीवाला कृष्णाला विसरायला लावते. आणि कृष्णांचे ऐश्वर्य विसरायला लावते ती कोण आहे? ती योगमाया. हे दोन आहेत, योगमाया आणि महामाया. तर कृष्ण सर्वोच्च असूनही प्रेमासाठी स्वतःला अधीन करतात. कृष्णाला स्वाभाविक मुक्त प्रेम आवडते. कृष्ण, आपण जर याला कधी रंगभूमीचा विचार केला तर कृष्ण स्वतःच नायक आहे, योगमाया दिग्दर्शक आहे आणि पटकथा लेखक स्वतः कृष्णच आहे. म्हणून सर्व लीलांमध्ये शेवटी कृष्णच सर्वोच्च आहे. जेव्हा यशोदा माता कृष्णाला पकडायला धावते, तेव्हा कृष्ण खरोखरच छोट्या मुलासारखे घाबरतात. मी भगवान आहे, मला कोण पकडणार असा विचारही करत नाहीत. आणि लीलेदरम्यान ते स्वतःला पूर्ण विसरतात आणि लीला रसात तल्लीन होतात. जेव्हा गरज पडते तेव्हा तसं लगेच त्यांना ऐश्वर्य परत येतं. जसं नलकुबेर मणिग्रीवांना मुक्ती द्यायची त्यांना आठवण होते, तर काय होतं, लगेच ऐश्वर्य परत येतं. हरे हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. जेव्हा आपणास कृष्णत्व कळतं, तेव्हाच आपल्याला त्यांच्यावर प्रेम येतं आणि परत त्यांच्याकडे जायची तीव्र इच्छा होते. अन्यथा त्या लीला फक्त चांगल्या गोष्टी, मनोरंजन वाटतं. कृष्ण तत्वाशिवाय लीला छान गोष्टी आहे आणि कृष्ण तत्वासह ती अद्भुत गोड हृदयस्पर्शी बनते. म्हणून फक्त आपल्याला कथा नाही ऐकायच्या, तर कृष्ण तत्व त्या कथेमधनं जाणून घ्यायचं. आणि फळ पहा ह्या श्लोकाचं, की जो भक्त हे तत्वज्ञान प्राप्त करतो, त्याला देहत्यागानंतर पुन्हा जन्म घ्यावा लागत नाही, तो मुक्त होतो. श्री विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर म्हणतात, असा भक्त देह सोडण्यापूर्वीच भौतिक बंधनातून मुक्त. आपण प्रभुपादजींची टीका वाचली, तात्पर्य, त्याच्यामध्ये तत्त्वम असी हे वेदवाक्य जे मायावादी बोलतात, तूच तू ब्रह्म आहेस, असे अर्थ लावतात. पण इथे याचा अर्थ असतो, हा अवतारच परमेश्वर आहे असा आहे. तत्वज्ञानी मधाच्या बाटलीला बाहेरून चाटतात, त्यांना कृष्ण तत्व माहीतच नसते, म्हणून ते कृष्णावर प्रेम करू शकत. आपल्याला त्यांच्यासारखं नाही व्हायचं. आपल्याला मधाच्या बाटलीतला मध चाटायचा आहे. आणखी पुढे तुम्ही जर पाहिलं, जेव्हा 18व्या अध्यायावर आपण जाऊ, तर 55व्या श्लोकामध्ये कृष्ण ह्याच गोष्टीला पूरक म्हणतात, भक्त्या माम अभिजानाति.
की केवळ भक्तीनेच मला तत्वतः ओळखता येते. तर आपण जर हा 9वा अध्याय आणि त्यात प्रभुपादांनी 9वा श्लोक आणि त्यात प्रभुपादांच्या तात्पर्याचा विचार केला तर खूप महत्वपूर्ण गोष्टी प्रभुपादजी सांगतात, की जीवाचं भौतिक बंधनातून मुक्त होणं सोपं नाहीये. 2 मार्ग सांगितलेत, निराकारवादी व योगाचा मार्ग आणि कृष्ण भक्तीचा मार्ग. तर निराकारवादी योग्यांचा मार्ग पाहिला तर प्रयत्न अत्यंत कठीण, अनेक जन्म लागतात. साध्य काय तर फक्त ब्रह्मज्योती म्हणजे अंशतः यश, आणि धोका पतन होण्याची शक्यता. पण कृष्ण भावनामृतातील भक्तांचा मार्ग जर पाहिला तर प्रयत्न अत्यंत सोपा आहे. फक्त कृष्णाच्या जन्म व कर्मांची दिव्यता तत्वतः समजावी, आणि त्यामुळे साध्य काय होईल तर कृष्णधाम, पूर्ण यश निश्चित. आणि महत्वपूर्ण म्हणजे सुरक्षा. कृष्ण स्वतः पतनापासून रक्षण करतात. तो कोणाला मुक्तीची पराकाष्ठा मिळते? जो विश्वासाने कृष्णाचे शरण जातो, जो कृष्णाला परमपुरुषोत्तम मानतो, त्यांचे असंख्य दिव्य रूप भक्तांबरोबरचे शुद्ध संबंध मान्य करतो, जो विनाकारण दार्शनिक तर्कवितर्कात वेळ वाया घालवत नाही. प्रभुपादजींनी तात्पर्यामध्ये ब्रह्मसंहिता, वेद, श्वेताश्वेतर उपनिषद याच्यावरची माहिती दिली. तर इतर दार्शनिक, विद्वान, तत्वचिंतक यांचं काय होतं तर वेळेचा अपव्यय, भौतिक जगात मोठी पडे मिळू शकतात पण मुक्ती नाही, आणि दृष्टांत काय तर मध्यच्या बाटलीला बाहेरून चाट. त्यांना आशा फक्त एकच, श्री भक्ता कृष्ण भक्ताच्या करुणेची. कारण की जोपर्यंत भक्त कृपा करत नाही तोपर्यंत गुरु प्राप्त होत नाही, आणि जोपर्यंत गुरु आश्रय मिळत नाही तोपर्यंत कृष्ण प्राप्त होत नाही. केवळ गुरुच कृष्ण भक्तीचे जे बीज आहे ते आपल्याला देऊ शकतो. भक्तिलता बीज. त्याच्यानंतर जबाबदारी आपली, की आपल्याला त्याला संरक्षण द्यायचंय, त्याची काळजी घ्यायची आहे, त्याला वेळोवेळी पाणी द्यायचंय, सिंचन करायचंय, आणि त्याला हळूहळू असं त्या लतेला, भक्ती लतेला वाढवत न्यायचंय. या भौतिक जी आवरण आहेत त्या सगळं आवरणांना काढून आध्यात्मिक जगतात प्रवेश करून गोलोक धामापर्यंत पोहोचून कृष्णांच्या परम कमल चरणांचा आश्रय घेऊन तिथे ते जे बीज आहे ते फलांतरित होईल. त्यासाठी महत्वपूर्ण आहे की आपण नेहमी सदैव भक्तांच्या संगात राहावं. दुसरं, सदैव प्रयत्न करून ग्रंथांचं पठन पाठन करा. महत्वपूर्ण म्हणजे भगवद्गीता, भागवतम, चैतन्य चरितामृत आणि भक्ती रसामृत सिंधू. तिसरं, संकीर्तन, अत्यंत महत्वपूर्ण. कारण की कलियुगामध्ये हा यज्ञ धर्म आहे. आज सकाळीच आपण हिंदी भगवद्गीतेमध्ये पाहिलं की गती कशासाठी दिली भगवंतांनी, तर गती दिली ती यज्ञासाठी. आणि ह्या कलियुगाचा यज्ञ धर्म आहे संकीर्तन. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. आणि त्यानंतर महत्वपूर्ण गोष्ट पडते ती म्हणजे आपण विग्रहांची सेवा करावी. आणि प्रसाद सेवन करताना केवळ आणि केवळ कृष्ण प्रसादाचेच सेवन करा. जे काही बनवाल ते आधी भगवंतांना अर्पित करा, आणि भगवंतांनी त्याचा आस्वाद घेतल्यानंतर त्याचा प्रसाद म्हणून आपण स्वीकार करा. आणि जेव्हा आपण हे सर्व करतो आणि स्वतःला भक्तांच्या सेवेमध्ये, गुरुच्या सेवेमध्ये, कृष्णाच्या सेवेमध्ये समर्पित करतो, तेव्हा आतून चैत्य गुरु स्वरूपात आणि बाहेरून स्वतः गुरु आपल्याला मार्गदर्शन करत राहतात, आणि आपल्याला भगवंतांचे हे जे दिव्य जन्म कर्म आहे हे तत्वतः समजायला सहाय्यता होते. आणि कलियुग आहे तर कलियुगाचे भरपूर दुष्परिणाम जरी असले तर काहीतरी
चांगलंही आहे. आणि चांगलं हे आहे की कृष्ण नाम कृष्ण अवतार. केवळ कृष्णाचं नामस्मरण जरी केलं तरी सर्व काही प्राप्त होऊन जातं. आणि म्हणून प्रभुपादजी सदैव जोर द्यायचे की कमीत कमी 16 माळा जप करा. चेतो दर्पण मार्जनम. त्याच्यानंतर काय होईल? तुमच्या हृदयाची शुद्धी होईल. आणि हृदयाची जर शुद्धी झाली तर मग स्वतः भगवंत जे आहेत ना ते हृदयामध्ये प्रकट होतात. स्वयमेव स्फुरते वदा. आपल्या सर्व भक्तांना हीच विनंती. या श्लोकाला आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग बन. विश्वास व ज्ञानासह कृष्ण भावनामृताची जोपासना करा आणि परम सिद्धी प्राप्त करा. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर ही जी आपली शृंखला आहे ही अशीच जारी आहे. आपल्याला एकानंतर एक भगवंत श्री कृष्ण जे आहेत हळूहळू भक्ती मार्गाकडे नेत आहेत. आणि आपल्या मनामध्ये कुठल्याही प्रकारची शंका राहू देणार नाहीयेत. आणि हे आपल्याला पूर्णपणे जाणवून देतील की आपल्याला काय करायचंय. तर जे आयुष्य आपण जगतोय, जे काम आपण करतोय ते बंद करायला कुठेही भगवंत सांगत नाही. अर्जुनाला कधीही सांगितलं नाही की तू युद्ध करू नको, सोडून जा, संन्यासी नाही. काय सांगितलं? उलट युद्ध कर. तर आपल्यालाही भगवंत असं सांगणार नाही की घर परिवार सोडा, नोकरी सोडा, धंदा सोडा, नाही. परंतु ते कसा करायचा याची आपल्याला शिकवण मिळते. त्यातली पहिली शिकवण ही आजची होती की भगवंतांच्या लीला, जन्म, कर्म यांच्याविषयी माहिती तत्वतः जाणून घ्या.